स्वातंत्र्यामध्ये लढायचं की पारतंत्र्यामध्ये लढायचं? आणि अमरावतीची जी भूमी आहे, तुकडोजी महाराज, यशोमतीताई, गेल्या वेळेला मी स्मारकावरती आलो होतो, गाडगे महाराज, गाडगे बाबांनी एक धर्म शिकवलेला आहे. आणि तुकडोजी महाराज नुसते काही भजन कीर्तन करत नव्हते बसले, त्यांची कीर्तनं सुद्धा ही देशप्रेमाने ओथंबलेली होती, क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती. आणि मी जर का नीट विसरलो नसेल तर त्यांच्याच त्या दोन ओळी आहेत, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, झाडू झडले शस्त्र बनेगे, नाव लगेगी किनारे. यासाठी भारत मातेसाठीच त्यांनी त्यांची जी काय अमोघ वाणी होती त्या वाणीतून देशप्रेम जागृत केलं होतं. आणि आज जे सत्तेवरती बसलेत त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीचाही संबंध नव्हता, कुठेही नव्हता, कधीही नव्हता. पण आज मला त्यांना विचारायचंय की इथे जरा आम्ही कुठे काही म्हटलं की महिलेचा अपमान, स्त्रीचा अपमान, मग प्रधानमंत्री कराची तिकडे येतील, ते आले का त्यांना जाऊन विचारा की अहो प्रधानमंत्रीजी, तुमच्याच सभेत तुमचे तिथले पलीकडचे जे मुनगट्टीवार जे आमच्या तुम्ही मानगुट्टीवरती बसवलेत, त्यांनी जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला? बहीण भावाचं नातं हे पवित्र मानतो आम्ही, त्या नात्याचा तुमचा एक विभत्स, विकृत, बुद्धी नासलेला माणूस, आणि दुर्दैवाने तो सांस्कृतिक मंत्री, एवढा असंस्कृत मंत्री, असंस्कृत माणूस राज्याचा सांस्कृतिक मंत्री असू शकतो? काय संस्कार त्याच्यावरती तुम्ही केलेत आणि तो आमच्याकडे करतोय? ज्यांना असं वाटतं की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला, त्यांना सांगायचंय की पहिलं जाऊन त्या मुनगट्टीवरच्या मानगुट्टीवरती बसा आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा. महिलांचा अपमान मणिपूरमध्ये काय झालं होतं? गेलेत प्रधानमंत्री तिकडे. अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी याच राज्यातला एक मंत्री सुप्रियाताईला शिवीर येतोय चॅनेलवरती आणि कोणाला काही पडलेलं नाही. कुठे गेले ते भाजपवाले, नीतिवान भाजपवाले? तुमच्याकडनं आम्हाला हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही आणि देशप्रेमाची तर तुम्ही बातच बोलू नका. तुमच्या रक्तामध्ये देशप्रेम आहे की नाही हेच आम्हाला तर शोधावं लागेल. पण तुम्ही 10 वर्ष देशाला लुटून टाकलं. जास्त मुलं होतील त्यांना ही काँग्रेस संपत्ती वाटून टाकेल. अहो इकडे माझ्या शेतकऱ्यांची तरुणी बाण मुलं आत्महत्या करतायत, काम नाही, त्यांना शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करतायत. त्यांच्यासाठी कधीतरी तुम्ही 2 शब्द तुमचे खर्ची घातले होते? नुसतं आम्ही याव करून त्याव करू, 70 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं, पुढच्या 30 वर्षात आम्ही काय करणार? अहो गेल्या 10 वर्षात तुम्ही काय केलं त्याचा पहिला हिशोब आम्हाला द्या आणि मग पुढच्या 30 वर्षाकडे जाऊ. पण 2014 साली त्यांनी जी जी काय वचनं काढली होती, म्हणून मी म्हटलं भ्रमाची लंका, थापाड्यांची लंका. कारण इथे शेतकरी आलेत का या अहवालमध्ये? आलेत? मग खरं बोलायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही खरं बोलायचं. गेल्या 10 वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तर मला आनंद आहे. किती शेतकऱ्यांना खरोखर पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या नुकसान भरपाईप्रमाणे मिळालेत? हात वर करावं. तुम्ही शेतकरी तसाच रद्द ठेवलेला आहे. आता कुठेतरी येऊन तुम्ही शेतकऱ्याकडे घरी जेवायला म्हणून जाल तुमचा डबा घेऊन, पण शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याची दानत तुमच्यामध्ये नाहीये. एक तर हा विदर्भ, आम्हाला सुद्धा माहिती आहे की विदर्भ हा थोडासा नाही म्हटलं तरी विकासात मागे राहिलेला आहे, ज्याला बॅकलॉग हा शब्द वापरला जातो. मग 10 वर्ष तुम्ही केंद्रामध्ये बसला होतात. 10 वर्षाचं राज्याचं सरकार एक मधलं 2.5 वर्ष सोडलं तर तुमच्या हाताखाली आहे ना. पहिले 5 वर्ष तर आम्हीच तुमच्या सोबत होतो. गेली 2-2.25 वर्ष तुम्हीच आमच्यातले गद्दार घेऊन तिकडे तुम्ही राज्य करता आहात. मग विदर्भाचा विकास तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये का केला नाही? एक तर शेतकऱ्याला तुम्ही उपाशी ठेवलाय. जे तरुणी इथे शिकलेत त्यांच्यासाठी एक उद्योग विदर्भामध्ये मोदीजीने आणलाय? तुम्ही सांगा मला. मग कुठे गेले उद्योग? गुजरात. जिथे जातो तिकडे ज्यांना प्रश्न विचारतो तेच सांगतायत की आमच्याकडे उद्योग आलाच नाही, सगळे उद्योग गुजरातला नेले. का महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का? विदर्भाबद्दल एवढा आकस का?
आज कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागतायत? काय अधिकार आहे तुमचा तुम्हाला मतं मागण्याचा आहे? आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुमच्यासमोर ताठ मानेने येतो आहोत, आलो आहोत, कारण आम्हाला अधिकार आहे. 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात याच विदर्भातल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती, 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी मुक्त करून टाकीन. आता तोही प्रश्न विचारतो, मिळालं होतं की नाही तेही सांगा. आपत्ती आल्यानंतर जी काही मदत तुम्हाला मिळत होती ते एनडीआरएफ, एसडीआरएफ ते ठेवा बाजूला. मिळाली ना? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त एका अंगठ्यावरती आणि मिळाली होती. हे तुम्हाला नुसते अंगठे दाखवतायत, मिळत काहीच नाही.